नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक. सध्या आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. गणपती आहेत, पुढे नवरात्र येईल, दिवाळी येईल आणि सणासुदीचे दिवस म्हटलं की आपण शॉपिंग तर करतच असतो. तसाच मी माझ्या मुलासाठी पण हा एक नवीन कुर्ता विकत घेतलाय, मोरपिशी रंगाचा. कुर्ता खूप छान मऊ आहे, पण समहाऊ मला तो थोडासा जरा प्लेन वाटला. मग असाच विचार करत होते काय करू शकतो आपण, थोडासा पर्सनल टच द्यायचा प्रयत्न करायचा होता मला. तेवढ्यात एक आयडिया सुचली, हँड पेंटिंग करू शकतो आपण कुर्त्यावर. सो लगेचच मी कलर्स आणि ब्रश विकत आणले आणि डिझाईन फिक्स केलं कुठलं करायचंय आणि लगेच सुरुवात केली. सो इकडे आता मी आउटलाईन आखून घेतेय, म्हणजे मेजरमेंट्स करून घेतेय आणि मेजरमेंट झाल्यावर लगेचच मी पेंटिंगला सुरुवात केली. फॅब्रिक पेंटिंगसाठी मी फॅब्रिक कलर्स किंवा ज्याला ॲक्रेलिक कलर सुद्धा म्हणतात, तर ते यूज केलेत. आणि दोन म्हणजे एक 0 नंबरचा आणि एक 00 नंबरचा असे दोन ब्रश मी घेतलेले. पण मी यूज करताना फक्त 00 नंबरचा ब्रश पेंटिंगसाठी वापरलेला आहे. आणि डायरेक्ट मी हँड पेंटिंग आता इकडे करत आहे. घरचं सगळं आटपून मला जसा वेळ मिळत होता तसा मी पेंटिंग करत होते. पहिल्या दिवशी हार्डली 1.5-2 तास मिळालेले. त्या वेळात एवढं डिझाईन रेडी होतं आणि मग मी पुढलं डिझाईन करण्यासाठी परत नेक्स्ट डे सुरुवात केलेली. सो ओव्हरऑल टाइम तुम्ही पकडू शकता की साधारण एक 3 ते 4 तासात पूर्ण अख्खं डिझाईन रेडी होऊ शकते. तसा वारली पेंटिंगचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. पण मला आउटकम आवडलेला आहे. तुम्ही आता कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला आवडतंय का ते? किंवा काही सजेशन्स असतील तर ती पण द्या प्लीज.